बाल्कनीमध्ये दोन भाऊ, दोन्ही भावांनी एकमेकांच्या खांद्यावर ठेवलेला घट्ट हात, दोघांच्या डोळ्यात तीच जुनी पण नव्या विचारांची ऊर्जा आणि समोरून येणारा एकच आवाज, ठाकरे ठाकरे. हे आश्वासक चित्र राज ठाकरेंच्या शिवतीर्थ बंगल्यावरच्या बाल्कनीमध्ये दिसलं. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे दोघे एकत्र एकाच स्टाईलमध्ये दिसले. तसं पाहिलं तर आदित्य आणि अमित ठाकरे दोघे याआधीही अनेकदा एकत्र आलेत, एकत्र दिसलेत, पण यावेळी ते ज्या पद्धतीने एकत्र दिसले त्यावरून शिवसैनिकांमध्ये समाधान दिसलं. बघा, इतके वर्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची वाट प्रत्येक शिवसैनिक पाहत होता आणि मराठीच्या मुद्द्यावरून, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून निवडणुकीसाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले सुद्धा. आता या थोरल्या ठाकरे बंधूंनंतर त्यांचे हे ज्युनियर ठाकरे जेव्हा जेव्हा एकत्र दिसतात तेव्हा तेव्हा शिवसैनिकांमध्ये एकच चर्चा असते की 2029ची निवडणूक राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नावाखाली चालणार नाही, तर ती निवडणूक आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या नावावर चालेल. आणि त्याच्याच काही पाऊलखुणा आतापासूनच दिसायला सुरुवात झाली आहे. आता सुद्धा दिल्लीमध्ये सीजेपीच्या आंदोलनाला आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे दोघे सुद्धा एकत्र गेले होते आणि एकत्र एका जीपवर दिसले होते. त्यानंतर शिवतीर्थावर ज्या पद्धतीनं हे दोन्ही बंधू एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून उभे राहिले होते त्यावरून हे स्पष्ट दिसलं की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना आता महाराष्ट्रातल्या जुन्या शिवसैनिकांच्या मनातली अस्थिरतेची भीती घालवायची आहे. आणि हीच भीती घालवण्यासाठी नवे आश्वासक आणि ठोस मराठी चेहरे पुन्हा शिवसैनिकांच्या मनामध्ये रुजवण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे 2029च्या निवडणुकीत आदित्य आणि अमित ठाकरे एकत्र निवडणुकीला सामोरे जाणार का आणि बिघडलेली शिवसेनेची आणि मनसेची घडी पुन्हा एकदा सावरण्यामध्ये त्यांना यश मिळणार का, हे पाहणं महत्त्वाचं आहे.